हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब नवीन अशा दिवसाची नवीन अशी सुंदर अशी सुरुवात. तर चला आज बनवूयात आपण अन्वीचा टिफिन. तर इथे नेहमीप्रमाणे आपले 2 दूध उकळत आहेत आणि आज मी बनवत आहे अन्वीला झटपट असा डोसा. तर माझ्याकडे इडली केलेली त्याचं बॅटर असं शिल्लक होतं. तर मग ते फ्रीजमधून काढलं, थोडा वेळ त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं त्याला असं पातळ असं बनवून घेतलं. त्यानंतर थोडंसं गरजेपुरतं मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि पॅन गरम करायला ठेवला होता. मग असं थोडंसं त्याला हलवून वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर पॅनला असं ब्रशनी तेल लावून घेतलं. तुम्ही नुसतं तेल टाकून त्याला थोडंसं स्प्रेड पण करू शकतात. त्यानंतर असं तेलला टाकल्यानंतर आधी मी तवा धुवून घेतलेला ॲक्च्युली. कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी ती स्वच्छ असली तरी धुवून घेण्याची माझी ती सवयच आहे. चांगली म्हणा, खराब म्हणा, काहीही म्हणू आपण म्हणू शकतो त्याला. मग त्यानंतर असं पॅनला असा डोसा टाकून घेतला. आता डोसा ना मी गुजरातला आमच्या आत्या सासूबाई आहेत, त्यांच्या एका पाहुण्यांकडे गेलते, तर त्यांचं उडपीचं हॉटेल होतं. तर तिथे मी डोसा शिकलेली त्यांच्याकडून. मी तुम्हाला नक्की त्याचं बॅटर वगैरे कसं बनवायचं, काय बनवायचं ते शेअर करेल. फक्त मला एक कमेंट करा जर तुम्हाला हवं असेल त्याचं बॅटर इडलीप्रमाणेच. मी त्याचंही बॅटर तुम्हाला शेअर करेल. खूप छान असं ती इडली होती. मऊ, कुरकुरीत आणि खूप सुंदर अशी टेस्टी होती. मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. आणि अशा प्रकारे 2-3 डोसे मी टाकून घेतले होते. आता तेल याच्यासाठी टाकते की वरून थोडंसं मग अन्वीला थोडंसं शिजावतो, नाहीतर वन साइडेड डोसा खूप छान लागतो. आणि त्याच्यात थोडासा डोसा झाल्यानंतर मग त्याला पलटी मारायची. हा पलटत नाही याचा अर्थ तो काही खालून झालेला नाही आहे अजून, शिजलेला नाही आहे अजून. त्यानंतर अशा प्रकारे 3 डोसे मी करून घेतले. आता करूयात चटणी. तर चटणीमध्ये ही तिखट नसलेली हिरवी मिरची, खोबरं आणि वरून थोडेसे मी कच्चे शेंगादाणे टाकलेले, ते सगळं काही मिळवून येण्यासाठी. त्यानंतर अशी मी फोडणी दिली त्याला. तर फोडणीसाठी तेल घेतलेलं, त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता टाकला होता. आता मी तर पांढरी चटणी बनवली आहे. कोथिंबीर मी त्याच्यामध्ये ॲड नाही केली. मी वरून चिरून कोथिंबीर टाकणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही करू शकता, मुलांनाही आवडेल. आता अन्वीला चटणी नावाने चटणी नव्हती आवडत. तिला असं वाटायचं चटणी म्हणजे तिखट असते. पण तिला मी एकदा तिखटच नाही, कमी तिखट अशी चटणी करून दाखवली. बळजबरी खायला दिली तेव्हा तिला समजलं की चटणी ही तिखट नसते. आणि याच्यामध्ये मीठ आणि साखर योग्य प्रमाणामध्ये मी टाकलेलं आहे. दोन्ही समप्रमाणातच टाकलं आणि वरून अशी तडका मारून त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. खोबरं, शेंगादाणे आणि हे मिरची आणि फक्त मीठ आणि साखर टाकून ही बारीक केलेली. त्यानंतर वरून मोहरीची फोडणी दिली, वरून कढीपत्त्याची फोडणी दिली आणि वरून असं त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. खूप सुंदर आणि टेस्टी अशी चटणी लागते. आणि ह्या आहेत चिकाच्या वड्या, जे मी काल बनवलं होतं. आमचा दूधवाला गाईचं कोवळं दूध असतं तो देतो. मग त्यानुसार आम्ही ह्या चिकाच्या वड्या बनवतो. धन्यवाद. स्टे ट्यून, लाईक, शेअर अँड कमेंट माय चॅनल. धन्यवाद.